नमस्कार, गोवन वार्ता लाईव्हच्या आजच्या आमच्या या सर्व अपडेट्समध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आम्ही आहोत पणजीत महानगरपालिकेचा जे मतदान आहे त्याचा आम्ही संपूर्ण आढावा घेत आहोत. त्याचप्रमाणे मान्यवरांच्या प्रतिक्रिया, एकंदर राजकारण याबद्दल देखील आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेत आहोत. आणि आता आमच्या सोबत आहेत एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी पणजीच्या राजकारण हे खूप जवळून पाहिलं. मनोहर पर्रीकरांचं राजकारण देखील त्यांनी खूप जवळून पाहिलं आणि एकेकाळी मनोहर पर्रीकरांसोबत ज्यांनी खूप निष्ठेनं असं काम केलं ते गोवा RSSचे माजी संघचालक सुभाष वेलिंगकर सर. सर, तुमचं स्वागत आहे. आज पणजी महानगरपालिकेचं मतदान सुरू आहे आणि वेगवेगळे राजकीय पक्ष त्यांनी पॅनल इथं उभं केलं. त्याचप्रमाणे काही बंडखोर एकत्र येऊन त्यांनी निवडणूक लढवली. आपण कसं पाहता एकंदरीत ह्या पणजीच्या राजकारणाकडे आणि या मतदानाकडे? कारण गेली अनेक वर्ष आपण पणजीत राहता, इथलं राजकारण तुम्ही जवळून पाहिलं. आताची तेव्हाची परिस्थिती आणि आताची ही परिस्थिती यावर आपलं निरीक्षण आणि विश्लेषण. संघाचा अनेक वर्ष काम केलेला कार्यकर्ता म्हणून आम्हाला अभिप्रेत जे होतं ते मूल्याधिष्ठित राजकारण हे अभिप्रेत होतं आणि त्याच्याच करता तरुणांची एक टीम ही राजकारणात आम्ही दिलेली संघातून मोकळी करून. त्याच्यात मनोहर पर्रीकर एक होते, नवीन तरुण पणजीत आलेला, राहणारा म्हापशाला. पण अशा विपरीत परिस्थितीत देखील मनोहर पर्रीकर निवडून आले आणि सुरुवातीच्या काळातलं पर्रीकरांचं जे राजकारण होतं हे मूल्याधिष्ठित राजकारण म्हणावं एवढ्याच जवळ होतं असं मला वाटतं. 2012 नंतर परिस्थिती पालटली. आता काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात काही फरक राहिलेला नाही. तत्वाच्या दृष्टीने नाही, विचारांच्या दृष्टीने नाही, नैतिकतेच्या दृष्टीने नाही. पार म्हणजे जनसामान्यांचं इंटरेस्ट या दोघा पार्टींना आहे असं वाटत नाही, असं जनसामान्याला वाटतं. एक आहे की राजकारण हा आता धंदा बनलेला आहे. त्याचा कोणीतरी एक पात्राव असतो, तो त्या सगळ्या कठपुतली ज्या आहेत त्यांना हे करतो. त्यामुळे इंडिव्हिज्युअल कठपुतल्या ज्या आहेत पॅनलमध्ये, सो कॉल्ड पॅनलमध्ये उभ्या असलेला, त्यांचा काही से नसतो. कारण पात्रावांकडे दृष्टी लावून ते बसलेले असतात. ते फक्त त्या पदापुरतं त्यांना जो काही लाभ होईल त्या लाभावर त्यांची दृष्टी असते आणि अत्यंत शांत राहणारे, लोकांचे प्रश्न न मांडणारे, वरून पात्रावने डोळे जर वटारले तर गप्प बसणारे, अशा प्रकारची कठपुतल्या या पॅनलमध्ये भाग घेतात आणि पात्रावाच्या बळावर, पैशांच्या आधारावर आणि जे काही असेल पात्रावाचं, दहशत असेल, धाकदपटशा असेल, या सगळ्याच्या आधारावर ते निवडून येतात. हे सज्जन जरी असले स्वतःला म्हणत तरी ते सज्जन नाहीत. कारण दुर्जन राजकारणातले जे असतात त्या दुर्जनांना साथ देणारे असे असतात. दुर्दैवाने आजचे पॅनल्स जे आहेत, एक पॅनल आहे भारतीय जनता पार्टीचं, एक पॅनल काँग्रेसचं आहे वगैरे असे आहेत. सुरेंद्र फुर्तादोंच्या नेतृत्वाखाली एक आहे भाजपला आणि या सगळ्या राजकारण्यांना विरोध करणारं असं. आणि त्याच्यातही म्हणजे 2-4-5 सज्जन माणसं इतर ठिकाणी आहेत. पण दुर्दैव असं आहे त्यांना स्वतःचं मत नाही. त्यांनी मतं आपली गहाण ठेवूनच त्या पॅनलमध्ये ते गेलेले आहेत. आणि त्यामुळे पणजीला भेडसावणारे, पणजीलाच्या तरुण पिढीकडे आ वासून त्यांना गिळंकृत करू पाहणारे अशा समस्या ज्या आहेत, नैतिक समस्या आहेत, केवळ मटेरियल बांधकामं केली, विकास कामं केली हाच उद्देश नव्हे राजकारणाचा. राजकारणाने काही मतं देखील, स्वतंत्रता, मतस्वातंत्र्य लोकांचं हे जपून ते वाढवलं पाहिजे. चांगला नागरिक तयार व्हावा या दृष्टीने आपली पॉलिसीज, धोरणं. दुर्दैवाने आता एकही पक्ष जो आहे हे काही करत नाही. त्यांच्याकडून कसल्याच अपेक्षा जनतेने बाळगू नयेत. कोणीतरी येतो आणि 100 दिवसात कॅझिनो हटवतो म्हणून वचन देतो आणि मग सगळे विसरून जातात त्याला. आणि त्यामुळे नाही, कॅझिनो हॅव कम टू स्टे हे अगोदर माहीत नव्हतं का? कॅझिनो हे आयडेंटिटी पणजीची बदललेली आहे दुर्दैवाने. गोव्याची राजधानी, गोवा याला वेगळा संदर्भ आहे, रामकृष्णांचा संदर्भ आहे, मंदिर देवदेवतांचा संदर्भ आहे, पुण्यभूमी आहे. हा पुण्यभूमी हा कन्सेप्ट बदलून आता पणजी कारणीभूत आहे त्याला. पणजीने मान जर तुकवली जर नसती तर कॅझिनोस आणण्याचं सामर्थ्य कोणाला झालं नसतं. सगळ्या ठिकाणी पणजीला पसरलेले आहेत. जणू काय कॅझिनोने पणजी विकत घेतलेली आहे ठिकठिकाणी आणि पैसे जात आहेत. जोडणारे जे आहेत, पैसा बक्कळ करणारे, त्यांची सगळी मालमत्ता दिवसेंदिवस वाढत आहेत.
पण ऍट दॅट कॉस्ट जनतेचं हित पाहिलं जात नाही. तो नाला जो आहे, अंडरग्राऊंड गटर व्यवस्था जी आहे, आता पाऊस येणार, पाऊस आल्यानंतर मग बोंबलायला लागणार आम्ही, पाऊस गेल्यानंतर थांबणार मग, आणि मग कुणीतरी आम्हाला आमची मतं विकत घेणार, आणि मग परत पावसाळा आल्यानंतर बोंबलाय, त्याला काही अर्थ नाही. त्यामुळे विकले गेलेले मतदार दुर्दैवाने, म्हणजे मी पणजीच्या बाबतीत अशा प्रकारचं हे करू पाहत नसे, पण पणजीने अनैतिक मतदान गेल्या वेळेला केलं. प्रश्न माझा नाही, प्रश्न ज्याला निवडून देते पणजी या लोकांचा प्रश्न आहे. त्यामुळे पॅनल्स हे कोणाच्या खाली राहतं? पॅनल्स हे काही 2-3 पात्राव असतात प्रत्येक पॅनलचे, त्यांच्या अधिपत्याखाली पॅनल्स वागतात. त्यामुळे काही इंडिपेंडेंट राहिलेले आणि यांच्या विरोधात राहिलेले कॅन्डिडेट्स आहेत, त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्यांची वर्तणूक आम्हालाही माहीत आहे कशा पद्धतीची आहे ती. असे 15-20 जण पणजीत आहेत जे कुठल्याही पॅनलमध्ये नाहीत, पण एखाद्या पॅनलमध्ये असला तरी स्वतंत्र बाणा ठेवू नये, अशा प्रकारची मंडळी, तरुण मंडळी काही आहेत. आणि त्यामुळे जे निवडून येतील त्याने पात्रांच्या हितसंबंधाला वैयक्तिक बळी न पडता त्यांनी जर पणजीचं हित हे डोळ्यासमोर जर ठेवलं तरच पणजीचा विकास होण्यासारखा नजीकच्या काळात हे काही दिसत नाही. हे सगळं चक्र जे आहे, हे वरती आलेल्या काही गोष्टी असतात त्या परत खाली जातात कालक्रमाप्रमाणे. तर हे खाली जाणार आहे, त्याच्यातून जे निर्माण होणार आहे ती खरी लोकप्रतिनिधित्वाची कसोटी असेल असं मला वाटतं. त्यामुळे आज मर्यादित अपेक्षा ठेवून ती जर मंडळी निवडून आली, या सगळ्यांच्या पैसे पखरणीत, पैशांचा भरपूर वापर वगैरे याच्यात चुकून जर पैसे मतदारांना विकत घेण्यासाठी न वापरलेली बिचारी तरुण मंडळी जर निवडून आली तर त्यांच्याकडून काही अपेक्षा आपल्याला चांगल्या कामाच्या ठेवता येतात. नाहीतर ऍट द कॉस्ट ऑफ पणजी पैसा बक्कळ जो येतो, अशा प्रकारचे धंदे वाढायला लागतील पणजीत, बेकायदेशीर कामं वाढायला लागतील. अशा पद्धतीनेच होईल. पणजीकरांनी त्या आव्हानांना तोंड देण्याची तयारी ठेवावी. कोणाही लोकप्रतिनिधीवर अवलंबून न राहता स्वतंत्रपणे संघटित व्हावं पणजीकरांनी. आणि यांच्यापैकी कुणी जर अधोगतीकडे जर जात असेल आणि नेत असेल पणजीला, तर त्यांच्या विरुद्ध आव्हानं देऊन बंड पुकारवावं लागणार. अशा पद्धतीचाच एकूण रोल एकूण देशभर, गोवा पातळीवर आणि तोच पणजीच्या राजधानीच्या पातळीवर असं करावं लागेल असं वाटतं. ह्या राजकारणात म्हणजे पणजीच्या सीसीपीच्या आम्ही बघितलं, एक महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे इथले जे भाजपचे काही बंडखोर, त्यांनी काही बंडाचं निशाण उगारलं, आधी तलवारी काढल्या आणि आता परत म्यान केल्याने आता सर्वजण थंड राहिलेले आहेत. यामुळे मतदार कुठेतरी संभ्रमात पडला असं तुम्हाला नाही वाटत? मग ते कोणी असो, उत्पल पर्रीकर असो, दत्तप्रसाद नाईक असो किंवा इतर असो, हे एक तर तुम्ही आधी बंड करता आणि मग पुन्हा थंड होता, याचा अर्थ आपण कसा लावू शकतो? नाही, ही मंडळी जी आहेत ही ठाम नाही. दुसरं असलेलं जे क्रीम आहे राजकारणातून संघटित वर आलेलं, त्या क्रीमचा लाभ फक्त मिळू शकेल एवढंच, पण लोकांना प्रेरित करू शकेल अशा प्रकारचं हे बंड झालं नाही. बंड म्हणजे काहीतरी विचार प्रणाली असावी लागते. तुम्ही कुणाच्या तरी विचार प्रणालीच्या आधारावर काम करणार, त्याला काही अर्थ नाही. कारण जी इंडिव्हिज्युअल्स, व्यक्तिमत्व पणजीत उभी राहिली आणि गेली काळाच्या ओघात, तर ही व्यक्तिमत्व आदर्श निश्चित नव्हती. चांगल्या गोष्टी होत्या, चांगल्या गोष्टी हे आहेत, पण अधोगतीकडे नेणारं राजकारण त्यांनीच सुरू केलं असं माझं मत आहे. कारण या सगळ्यांना मी बघितलेलं आहे. आणि त्यामुळे प्रेरणा काय आहे बंड करणाऱ्यांची? प्रेरणा विचार प्रणाली आहे का, तत्व प्रणाली आहे का, की केवळ व्यक्तिमत्व एक डोळ्यांसमोर ठेवून त्याच्या आधारावर बंड करणे म्हणजे त्याची पुण्याई किंवा जे काही असेल त्याच्या आधारावर तुम्ही उभे राहणार, त्याला काही अर्थ नाही आणि ते टिकणार नाही. त्यामुळे त्या बंडाची धावी कुंपणापर्यंत होती हे सगळ्यांनाच माहीत होतं आणि त्याची मालकी देखील कोणी घेतली नाही. सगळ्या जणांनी कासव जसं पाय असं आत खेचून घेतं त्या पद्धतीचं केलं. आणि एक दत्तप्रसादला कुणीतरी हट्ट धरला, जो सुपर पॉवर आहे, त्याने हट्ट धरल्यामुळे पणजीच्या एकूण चाललेल्या राजकारणात, सत्ताधारी राजकारणात त्यांना मान तुकवावी लागलेली आहे. हे देखील स्वतःला पाहिजे म्हणून त्याने केलेलं आहे. शिस्तभंगाची कारवाई वगैरे काही नाही, त्याच्यावर सुपर पॉवरचा आग्रह होता. 24 तासात या माणसाला बाहेर फेकलं पाहिजे म्हणून. आणि तशा पद्धतीने सुपर पॉवरच्या अंडर
पणजेची सो कॉल्ड पॉवर जी स्वतः पॉवर आहे म्हणून दाखवतो, त्या सगळ्यांनी मान तुकवलेली आहे हे आता सगळ्यांना माहीत आहे. पणजीत संघाची चांगली बेस आहे, म्हणजे इथे चांगले कार्यकर्ते संघाचे आहेत, स्वयंसेवक आहेत. आपला जरी आता थेट संघाशी संबंध नसला तरी कुठेतरी एक संपर्क असतो, ते नाळ जुळलेली असते. पणजीतले संघ कार्यकर्ते किंवा संघ विचारांचे लोक कोणाला कौल देतील असं तुम्हाला वाटतं, आणि ते तरी आपलं एक कौल देतील का आणि चांगल्या उमेदवारांना मतदान करतील का? आपल्याला त्याबद्दल किती विश्वास आहे? दुर्दैवानं काय झालं की संघ जो एकसंघ होता, हा भाषा माध्यमावर संघाने एकदम यू टर्न घेतल्यामुळे, आणि तो देखील बीजेपीच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या दबावाला बळी पडून ते घेतल्यामुळेच आम्ही बाहेर आलो. वस्तुतः संघ विचार सोडलेले नाही, काही विचार सोडलेले नाही. परंतु असं वाटतं की जो सेक्शन राहिलेला आहे तो बीजेपीने काय सांगतात, बीजेपी त्याला मान तुकवणार आहे. तो बीजेपीने 4 गोष्टी जर वाईट केल्या तर त्या वाईट केल्या म्हणून सांगणार नाही. त्यामुळे कॅझिनो नो कॉमेंट्स, ड्रग्ज नो कॉमेंट, वेश्या व्यवसाय नो कॉमेंट्स, अशी दुर्दैवाने एका सेक्शनची भूमिका आहे. दुसरं सेक्शन जे आहे त्यांनी त्या सेक्शनचा पाठिंबा गोवा सुरक्षा मंचाला आहे. गोवा सुरक्षा मंचाने उघडपणे जरी कॅन्डिडेट्स उभे केलेले नाही तरी काही निवडक मतदारसंघात, एकूण 30-35 मतदारसंघात गोवाभर गोवा सुरक्षा मंचाने शिरकाव करावा कुठेतरी या दृष्टीने केलेलं आहे. संघ स्वयंसेवक जो सच्चा आहे, जो राजकारणाच्या वळचणीला आपल्याला घालून घेत नाही किंवा ज्याला पदांची लालसा नाही, ज्याच्याकडे पदं नाहीत बीजेपीच्या कृपेने मिळालेली, अशा प्रकारच्या काही मंडळींना निश्चितपणे पश्चाताप वाटायला लागलेला असणार. परंतु शिस्तभंगाच्या नावाखाली ते काही बरं म्हणणार नाहीत. अशा प्रकारची दुर्दैवाने संघाची लाचारीची अवस्था इथे झालेली आहे. आणि ज्यांना स्वतःची मतं आहेत, मतं स्वातंत्र्य आहे, हो हे इथे कॅझिनो हे भाजपने आणलेलं आहे हे सांगायचं धाडस जो माणूस संघ स्वयंसेवक म्हणवणारा करणार, तो इथे यांना कधीही पाठिंबा देणार नाही भारतीय जनता पार्टीला, किंवा जे भारतीय जनता पार्टीनं उभं केलेल्या पॅनलला तो पाठिंबा देणार. जे काही निवडक असे इंडिपेंडेंट उभे राहिलेले आहेत, ज्यांना संघाचा बॅकग्राऊंड आहे, ज्याच्याकडून काही अपेक्षा नैतिमत्तेच्या करता येते, अशांनाच तो पाठिंबा देईल असं मला वाटतं. आपण आता जसं म्हणालात की संघ, भाजप आणि संघ हे बरोबर चालणारे 2 विचार होते. म्हणजे समजा जर भाजपचं कुठे काही चुकत असेल तर संघ आपले मत तिथे व्यक्त करत होता आणि कुठेतरी ते एक घेणं देणं जे असेल विचारांचं ते आदान प्रदान होत होतं. पण आता आपण संघापासून दूर आहात, आपण संघाशी आता थेट संबंधित नाही आहात, आपलं वेगळं कार्य सुरू आहे. सध्याचा संघ आणि भाजप संघटना ह्यांच्यामधला काही वैचारिक दुवा आपल्याला तो दिसतोय का, की काही नाही संघ आहे आपला आणि भाजप आपलं काही करत आहे, पण सरकारचं जर म्हणजे भाजपचा जर एकंदरीत आपण कारभार बघितला तर नीतिमत्ता, निष्ठा, मूल्य हे तर आता उरलेलीच नाही, पण कुठेतरी एक संघाचा दबाव असला पाहिजे, तो उरलाय की नाही? ऍब्सोल्युटली नाही. त्याचे मी काही उदाहरणं देतो. म्हणजे एक गोष्ट अशी आहे की इथला सो कॉल्ड राष्ट्रीय स्वयंसेवक जो आहे, जो आता गणवेश वगैरे स्पॉन्सर करून भाजपतल्या लोकांना सगळ्या याच्यात ठेवतो आणि ते स्वयंसेवक झाले असं मिरवतात. वास्तविक ते नाही. काही जण आहेत जे संघासाठी खूप वर्ष त्यांच्यानी तळमळीने काम केलेलं आहे, अशी मंडळी आहे, पण ते सगळे आता भारतीय जनता पार्टीला अनुकूलच मते देतात. त्याच्या पुढे म्हणजे भारतीय जनता पार्टी हावी झालेली आहे इथल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर, असं माझं स्पष्ट मत आहे. त्याचं एक उदाहरण मी सांगतो. परमपूजनीय सरसंघचालक मोहनजी भागवत हे अत्यंत आदराचं स्थान आहे आमच्या सगळ्यांच्याच दृष्टीने. तर सरसंघचालक जेव्हा एखाद्या व्यक्तींना वैयक्तिक भेट द्यायला जातात, विशेषतः धर्मगुरूला भेट द्यायला जातात, पूज्य श्री ब्रह्मेशानंद स्वामी महाराजांची भेट घ्यायला मोहनजी भागवत गेले होते. ज्या वेळेला सरसंघचालक एखाद्याची भेट घ्यायला जातो त्यावेळेला संघाचेच प्रमुख पदाधिकारी त्यांच्याबरोबर असतात. हा प्रोटोकॉल आहे, अलिखित प्रोटोकॉल आहे. या वेळेला हा सगळा प्रोटोकॉल भंग करून मोहनजी भागवतांच्या बरोबर सगळी पाप भाजपची क्षालन करण्याकरता बीजेपीचा संघटन प्रमुख जो आहे, संघटन मंत्री जो आहे सतीश धोंड, हा त्यांच्याबरोबर दिसला. मला आश्चर्य वाटलं. मला नाना बेहरे दिसले नाही, मला महेश ढवळेकर दिसले नाही, मला एकनाथ मुरुडकर हे संघाचे दिनीचे कार्यकर्ते दिसले नाही. आणि हा माणूस कसा आला? हा माणूस
मी त्याच्या व्यक्तिगत याच्यात नाही, पण प्रोटोकॉलमध्ये हा बसत नाही ना. म्हणजे संघाच्या सरसंघचालकांना समजा एखाद्या धर्मगुरूंना काही सांगायचं असेल व्यवस्थित, ते सांगायचं जे असेल, अधपतन जे झालेलं आहे ते बीजेपीने अधपतन बीजेपीचं झालेलं आहे आणि संघ बीजेपीच्या वळसणीला असल्यामुळे संघाबद्दलही आदराची भावना लोकांची उरलेली नाही अशी स्थिती आहे. त्याचा फायदा ही मंडळी घेत आहेत. त्यामुळे ना पीएने सांगितलं निजी कार्यवाह जे आहेत सरसंघचालकांचे, आणि ना सरसंघचालकाने स्वतः, ते सरसंघचालकांचं काम नाही, इथल्या कोणीतरी पदाधिकाऱ्याने केले पाहिजे होते. पण जेव्हा एखादा बीजेपीचा पदाधिकारी घुसतो त्या याच्यातल्या वैयक्तिक भेटीत, त्यावेळी संघाची अहमियत जी आहे ही राहत नाही, इथे संपलेली आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे हे इथेच होतं, देशभर कुठे होत नाही. देशभर सरसंघचालक वैयक्तिक भेटींसाठी गेले आणि ते बीजेपीच्या लोकांना अटलजींना बरोबर घेऊन गेले, अमुक असं होत नाही. ही वैयक्तिक भेट सरसंघचालकांची जी आहे ही त्यांच्या बरोबरच आणि संघ कार्यकर्त्यांच्या समवेतच व्हायला पाहिजे, अशा प्रकारचे संकेत जे आहेत हे आता धुडकावले जाऊ लागले. हे बीजेपीच्या दडपणाखाली धुडकावून जाऊ लागले असं मला वाटतं. स्पष्ट मत आहे. आपण हल्लीच पुन्हा एकदा भाषा माध्यमावरनं तुम्ही जागृती सुरू केलेली आहे. आपण मीटिंग घेतली म्हणजे आता 1 वर्षावर पुन्हा एकदा विधानसभा निवडणूक आहे. भारतीय भाषा सुरक्षा मंच ही निवडणूक कशी पाहतं आणि त्यासाठी आपली तयारी काय? पुन्हा आपण उमेदवार म्हणजे फक्त ह्या भाषा प्रश्नावरच आपण निवडणूक लढवणार आहात का? उमेदवार आम्हाला दिसतील का निवडणूक? एक आहे की गोवा सुरक्षा मंचची स्थापना झाली ती राजकीय पक्ष म्हणून स्थापना झाली. राजकीय पक्ष एकच मुद्दा घेऊन उभा राहत नाही निवडणुकीला. त्याला सगळे मुद्दे लागतात, विकासाचे मुद्दे लागतात, डेव्हलपमेंट सगळ्या पद्धतीचे, नागरिक कसा असावा आणि कशा पद्धतीचं धोरण असावं. दीनदयाळ उपाध्यायांचे जे विचार आहेत हे विचार घेऊनच राजकारण झालं पाहिजे असं मला वाटतं. त्याच्याशी द्रोह केलेले बीजेपीवाले आता अधपतित झालेलं आहे आणि ते सगळ्या जगाला माहीत आहे. आणि म्हणून गोवा सुरक्षा मंच हा निवडणुकीला राहणार असं मला वाटतं. मी जरी प्रत्यक्ष प्रवक्ता नसलो आणि एकही पदाधिकारी नसलो, नितीन फळदेसाई म्हणून अध्यक्ष आहेत, तर त्यांनी ठरवलेलं आहे ऑलरेडी की ज्या ज्या मतदारसंघात शक्य असेल त्या ठिकाणी युती न करता स्वतंत्रपणे, यश किंवा अपयश हा मुद्दा नाही, पण एखादा मुद्दा घेऊन कोणीतरी निवडणुकीत राहिलं पाहिजे. आमचा अनुभव असा आहे की मागची युती जी झाली ही युती बीजेपीच्या विरोधात झाली होती. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, शिवसेना आणि गोवा सुरक्षा मंच. आणि दुर्दैवाने जाहीरनामा ज्या वेळेला या युतीचा डिक्लेअर करायची वेळ आली त्यावेळेला हॉटेल डेलमनमध्ये बुकिंग केलेलं होतं मी, आणि तिथेच आमच्या सगळ्यांचा संयुक्त जाहीरनामा जाहीर व्हायचा होता. परंतु 4 दिवस अगोदर मला निरोप आला की महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाकडून की 2 मुद्द्यांवर आम्हाला जरा हे नाही, आम्ही कारण मुद्दे सगळ्यांना माहीत होतं. मी रात्री गेलो घरी, आम्ही दोघे तिघे जण, आनंद शिरोडकर अध्यक्ष होते, आम्ही गेलो रात्री 12:30-1 वाजता. आणि मग आम्हाला कळलं की 2 मुद्दे म्हणजे कॅझिनो हटाव, हे आम्हाला नको, आणि दुसरा मुद्दा आहे इंग्रजी ग्रँट मागे घेणे, हे आम्हाला नको, कारण आम्हाला ख्रिश्चन मतदार मतं देणार नाहीत ते केलं तर. अशा पद्धतीने त्यांचं सांगणं झालं. आम्ही त्यातल्या त्यात त्यांना सांगितलं की भाषा बदलूया का, सौम्य मिळमिळीत जरा भाषा अशी करूया, पण मागण्या त्याच राहतील, मागण्या नाही बदलणार. ते प्रिन्सिपल्स आहेत ना. आम्ही कशाला राजकारण म्हणजे उगाच इकडचं तिकडचं करण्यासाठी आलेलो नाहीत राजकारणात. तर ते म्हणाले बघूया. म्हणून मी रात्री फोन करून ते डायल्युशन केलं लँग्वेजचे. ते अप्रूव्ह झालं. लऊ त्यावेळेला होते मामलतदार, सुदीनजी होते, दीपक ढवळीकर अध्यक्ष होते, आणि मग ते रात्री अप्रूव्ह झालं. पण दुसऱ्या दिवशी मला दीपकजींचा फोन आला की सर ते नाही होत, ते आमच्याकडे डेलिगेशन्स आली वगैरे, आणि त्यामुळे त्यांनी हे मुद्दे नकोत असं म्हणून सांगितलं. मी म्हटलं ओके. मग एक जाहीरनामा नाही होणार, आम्ही स्वतंत्र जाहीरनामा. त्यावेळेला शिवसेनेची परवानगी घेऊन, शिवसेनेला हे मान्य होतं त्यावेळेला, आणि त्यामुळे दोघांनी वेगळा जाहीरनामा डिक्लेअर केला. म्हणजे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने निवडणुका झाल्यानंतर वक्तव्य जे केलं की आम्ही युती केल्यामुळे आम्ही कमी आलो निवडून, अशा प्रकारचं एक वक्तव्य. आणि भाषा हा मातृभाषा आता मुद्दा राहिलेला नाही, त्याची कटिंग्स माझ्याकडे आहेत. त्यामुळे एक पक्ष ज्याच्याकडून आशा होत्या युती करायच्या त्या आमच्या संपलेल्या आहेत. आमचा त्यांना किंवा त्यांचा आम्हाला काय उपयोग होईल तो होईल, पण एका गोष्टीसाठी, तत्वासाठी 2 पक्ष एकत्र राहत आहेत
अशा पद्धतीचं ते असावं असं आम्हाला वाटत होतं. उरला शिवसेना हा पक्ष. दुर्दैवाने शिवसेनेने जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी युती करून राज्य हे घडवलं नसतं, महाराष्ट्रात सरकार घडवलं नसतं आणि सत्व सोडावं लागलं नसतं त्यांना. त्यामुळे आता तत्वनिष्ठता वगैरे ही काही नाही, राजकारण हे प्रबळ आहे आणि त्यामुळे ते गमावलेलं आहे ना त्यांनी. जे लोकमत इथे होतं म्हणजे हिंदुत्ववादी पक्ष म्हणून होतं, हिंदुत्वाच्या विरोधातल्या गोष्टी दुर्दैवाने झालेल्या आहेत, या अपेक्षित नव्हत्या. पण त्यांना गव्हर्नमेंट या दोघांबरोबर फॉर्म केल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय सोडणार आहे त्यांना वाकवल्याशिवाय, आणि ते सफिशियंटली वाकवलेलं इतकं की सगळं नेसलेलं सगळं सुटलं आपलं आणि आपल्याकडे काही ना धुपाटणं अशा पद्धतीची वेळ आलेली आहे. त्यामुळे एकला चलो रे अशा पद्धतीने ज्या मतदारसंघात शक्य होईल अशा, मला वाटतं त्यांचा विचार आतापर्यंत जो आहे तो 15 मतदारसंघ वगैरे असा आहे, तो वाढून एक 20 पर्यंत जाऊ शकतो. पण निश्चितपणे हा प्रश्न सुटेपर्यंत भाषा माध्यमाचा, इंग्रजीला आमचा विरोध नाही, स्वतःचे पैसे खर्च करून कुठलीही भाषा जगात शिकवा, आम्हाला त्याचा प्रॉब्लेम नाही. पण सरकारचं समर्थन, सरकारचा पैसा जो जनतेचा पैसा आहे तो कशाला लागावा? जो सिद्धांत जागतिक आहे, जो सिद्धांत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा आहे, तो धोरणाचा सिद्धांत इथे लागू करावा सरकारी पैशाने. त्यामुळे इंग्रजीचा ग्रेंटा मागे घ्यायलाच पाहिजे सरकारने, नाहीतर आम्ही प्राणांतिक म्हणजे शेवट असेपर्यंत आम्ही गेल्यानंतर, आमची पिढी गेल्यानंतर दुसरी पिढी करेल, पण शेवटपर्यंत हा मुद्दा सुटणार नाही. कारण गोमंतकाच्या भवितव्याचा हा मुद्दा आहे. ते गोमंतकाचं भवितव्य आणि आयडेंटिटी तीच राहणार का? आता संपायला पाहत आहेत, कार्निवाल जोरात आहे, शिमगोत्सवाला परवानगी नाही पण कार्निवालला सगळीकडे परवानगी. कार्निवाल हा पोर्तुगीजाने हागून ठेवलेली घाण आहे, ती आपण कशाला चाटतो मला माहित नाही. कॅझिनो ही आपली आयडेंटिटी नव्हे, पण हे सगळं गमावलेलं आहे. हे कुठपर्यंत चालेल त्याला विरोध राहील आमचा. तो विरोध करण्यासाठी सांस्कृतिक दायज घेऊन कोणीतरी एक पक्ष शिल्लक राहिला पाहिजे असं वाटतं. तो गोवा सुरक्षा मंच, जो भारतीय भाषा सुरक्षा मंच मधून जन्माला आलेला आहे तो आहे. आणि मी पदाधिकारी आहे दोन्हींचा, भारतीय भाषा सुरक्षा मंच आणि भारत माता की जयचा संघाचा. त्यामुळे दोन्ही संघटना ह्या पूर्णपणे याला पाठिंबा देणार गोवा सुरक्षा मंचाला. आता एकच मुद्दा सर विचारतो तुम्हाला की तुम्ही भारत माता की जय ही संघटना काढली कारण कुठेतरी भाषेवर अन्याय होतो आणि संघ देखील त्याला बळी पडतो, म्हणून भविष्यात सुभाष वेलिंगकर सर पुन्हा एकदा संघाकडे जोडली जातील का जर भाषावाद आणि हा भाषा प्रश्न निकाली काढला तर? हा मुद्दा सोडून बाकी कुठल्याही मुद्द्यांवर आमचं दुमत नाही. मी स्वतःला संघ स्वयंसेवकच मानतो. आमच्याबरोबर जे 95% लोक संघातून जे फुटलेले आहेत ते व्यक्तिवादासाठी फुटलेले नाहीत, ते स्वतःची मतं असल्यामुळे फुटले. त्यांनी गाण ठेवली नाही भाजपकडे मतं, त्यामुळे ते फुटलेले आहेत. पण हे सगळे आम्ही प्रार्थना सगळी संघाचीच घेतो. गणवेश संघाचा जुना जो आहे तोच घालतो. सगळं म्हणजे दक्ष, आरम, अर्धवृत, नमस्ते सदा वत्सले प्रार्थना, संघटनेचं नाव जे ठेवलं ते प्रार्थनेची शेवटची ओळ आहे, भारत माता की जय. म्हणजे कुठेही आम्ही फुटून गेलेलो नाही. संघाने बीजेपीच्या दडपणाखाली केलेली ही घोडचूक आहे. त्याच्यामुळे संघाची विश्वसनीयता 55-60 वर्ष काम करून घालवलेली आहे संघाच्या विरोधाने, असं मला वाटतंय. ही टिकायची जर असेल तर संघाने मग माघार का घेतली त्याच्यानंतर? म्हणजे आम्ही भाषा सोडली नाही, मग का मानगुटीला बसत नाही भारतीय जनता पार्टीच्या? का करून घेत नाही? का कुठे एखादी प्रेस कॉन्फरन्स घेत नाही हा मुद्दा करण्यासाठी? कारण वरती अखिल भारतीय स्तरावर परमपूजनीय मोहनजी भागवतांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन मातृभाषा मुद्द्यावरच आम्ही स्वतंत्र प्रचारक काढणार वगैरे हे सांगितलेलं होतं. तशी रचना आम्ही संघकामाची करणार. हे गोव्याला लागू नाही का? हे विचारावं ना. या मुद्द्यावर जर ही मंडळी इंग्रजी ग्रंथ मागे घ्यावा म्हणून आमची आग्रही मागणी आहे. हे संघाने कुठेतरी जर घोषित केलं तर आमच्यातले मतभेद हे वैयक्तिक नाहीत, हे संघटनात्मक कार्यपद्धतीवर आधारित असे नाही आहेत. ते ज्या मुद्द्यावर विश्वसनीयता गमावावी लागली संघाला, ती गमावून नाही चालत म्हणून आम्हाला बाहेर पडावं लागलं. आणि आम्ही आहोत ते, आम्ही संघ स्वयंसेवक आहोत, आम्ही ती विश्वसनीयता पाळू अशा प्रकारची आश्वासकता देण्याचा आम्ही समाजाला प्रयत्न केला. ते बंड असंही म्हणायला मी तयार नाही.
त्यामुळे दोन्ही हिंदुत्ववादी शक्ती एकत्र आली पाहिजे, त्याच्याशिवाय गत्यंतर नाही. हे माझं प्रमेय आहे जीवनाचं, आणि त्यामुळे हे केलंच पाहिजे. नो प्रॉब्लेम. इंडिव्हिज्युअल इश्यू नाहीत, संघटनात्मक इश्यू नाहीत. प्रश्न आहे तो मातृभाषेच्या मुद्द्याचा. त्याच्यावरच बीजेपीशी नतमस्तक झाल्यामुळे संघातले काही लोक आणि संघ यंत्रणा सगळी प्रांतापासून कालपर्यंत ही यंत्रणा भ्रष्ट झाली. बीजेपीच्या याच्यावर मुंड्या टिकवल्या त्यांनी, खाली घातल्या. त्याच्यामुळे बाहेर पडलेली मंडळी आहे. एवढंच. तर हे होते सुभाष वेलिंगकर सर. त्यांनी पणजीच्या राजकारणापासून सुरू केलेली सर्व चर्चा जी आहे ती अतिशय मनोहर पर्रीकरांचं राजकारण, त्यानंतर आता भरकटलेलं भारतीय जनता पक्षाचं राजकारण, त्यावर देखील त्यांनी भाष्य केलं. आणि त्याचप्रमाणे संघ आणि भारत माता की जय ही संघटना काही दोन वेगवेगळ्या संघटना नाही, तर कुठे बंडही झालेलं नाही, तर कुठंतरी एक भारतीय भाषा सुरक्षा मंच या माध्यमातून आमची जी मातृभाषा आहे ती टिकवण्यासाठी त्यांनी घेतलेलं ते पाऊल आहे. अशा तऱ्हेचं वक्तव्य आणि अशी माहिती त्यांनी आम्हाला दिली. सर, तुम्ही आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल धन्यवाद. सिनियर रिपोर्टर विश्वनाथ देनेसह व्हिडिओ जर्नलिस्ट रुपेश राऊत, पणजी.